नमस्कार मित्रांनो, डायमंड युनिव्हर्सल एंटरप्राइजेसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता हे जे काही प्रोडक्ट आपण वापरत आहात इन्स्टंट किलर, तर हे झुरळांसाठी स्पेशली आपण वापरत आहोत. या प्रोडक्टबद्दल अजूनही आपल्या काही मित्रांना प्रोडक्ट कशा पद्धतीने वापरायचं याची पूर्णपणे माहिती नाही. म्हणूनच हा व्हिडिओ आपल्या सगळ्या मित्रांसाठी, जे युजर आहोत आपण सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत, या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आपण पाठवत आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम कुठल्याही घरी जेव्हा आपण सर्व्हिस द्यायला जाणार आहोत तर त्या ठिकाणी इन्स्पेक्शन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. की झुरळांची लपण्याची जागा ही सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तशी या व्हिडिओमध्ये सगळे पॉईंट आपण क्लिअर केलेलेच आहेत. व्हिडिओ बघताना तुमच्या लक्षात येईल की काय काय आपल्याला कव्हर करायचं आहे. सर्वप्रथम मित्रांनो, जर किचनमध्ये ट्रॉली बनवलेल्या असतील तर ट्रॉली पुढे ओढायची आहे आणि ट्रॉलीच्या साईडला ही जी पट्टी दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये, या पट्टीच्या आजूबाजूने थोड्या थोड्या प्रमाणात अशा पद्धतीने पावडर तुम्हाला टाकायची. त्यानंतर सर्व ट्रॉलीमध्ये टाकून झाल्यानंतर शेवटची जी ट्रॉली असते ती पुढे ओढून तो ग्राउंडचा जो फ्लोअर असतो त्या फ्लोअरला सुद्धा या पद्धतीने तुम्हाला पावडर टाकायची. फ्लोरिंग झाल्यानंतर मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण सिलेंडर ठेवलेलं असतं तर सिलेंडरच्या फ्लोरिंगला सुद्धा आपल्याला पावडर या पद्धतीने टाकायची आहे. त्यानंतर कबर्ड जे असतात किंवा वॉलड्रॉप असतात त्याची जी बिजागरी असतात त्या बिजागरींमध्ये अशा पद्धतीने आपल्याला पावडर टाकायची आहे. त्यानंतर मित्रांनो, त्या घरामध्ये जर फ्रीज असेल तर फ्रीजची जी बिजागरी असते, फ्रीजची जिथे डोअर आपण ओपन करतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, तिथेही आपल्याला पावडर टाकायची आहे. फ्रीजची जी गॅसकेट असते ती गॅसकेट एका हाताने पुढे ओढून आणि मग ही पावडर अशा पद्धतीने आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर मित्रांनो, घरामध्ये वॉटर प्युरिफायर असेल लावलेलं तर वॉटर प्युरिफायरच्या टॉपला सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात पावडर टाकून ठेवायची. मेन महत्त्वाचं म्हणजे किचन ओट्यावर सुद्धा या पद्धतीने आपल्याला पावडर टाकायची आहे. गॅस शेगडी वरती करून खालच्या दिशेला ही पावडर अशा पद्धतीने आपल्याला टाकायची आहे. गॅस शेगडीचा जो पॉईंट असतो जिथनं ती गॅसची नळी आतमध्ये गेलेली असते ते होल सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कव्हर करायचे आहे. याचबरोबर मित्रांनो, जी भांडी ठेवलेली असतात, रॅक असतील, स्टीलची रॅक असेल किंवा कडप्याची रॅक असेल, त्या ठिकाणची संपूर्ण भांडी काढायची आपल्याला गरज नाही. फक्त या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने थोडीशी हलकीशी भांडी बाजूला करून या कोपऱ्यामध्ये पावडर ठेवायची आणि पुन्हा भांडी जागेवर ठेवून द्यायची. तर मित्रांनो, किचन ट्रॉलीचा खालचा भाग आणि जी आपण स्कर्टिंग म्हणतो किचनमध्ये, या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला ही पावडर टाकायची. यानंतर मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त घरामधील काही कपाटं असतील किंवा बेड असतील, बेडमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात तुम्हाला पावडर याच पद्धतीने टाकून द्यायची. तर मित्रांनो, ही ट्रीटमेंट केल्यानंतर आणि हे सगळे पॉईंट कव्हर केल्यानंतर साधारण 30 मिनिटांनंतर तुम्हाला अशा पद्धतीने झुरळं बाहेर येऊन मेलेले दिसायला सुरुवात होते. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे कोणी कस्टमर आहेत त्यांना तुम्हाला एक सांगायचं आहे की ही जी आत्ता 30 मिनिटांनंतर जी झुरळं मरून पडली बाहेर येऊन, ती लगेचच झाडूने साफ करायची नाहीये किंवा कुठे फेकून द्यायची नाहीत. त्यांना जर किचनचा वापर करायचा असेल तर तोपर्यंत ही झुरळं आपल्या किचन ट्रॉलीच्या दिशेला किंवा किचन ओट्याच्या दिशेला किंवा भिंतीच्या दिशेला सरकून द्यायची, जेणेकरून मेलेली झुरळं खाण्यासाठी जी जिवंत झुरळं असतात मध्ये ती यांच्याकडे अट्रॅक्ट होऊन या पावडरच्या संपर्कात येऊन जास्तीत जास्त संख्येने मरायला सुरुवात होते.